सांगलीचा उद्योग, व्यापार, शिक्षण, शेती, आरोग्य, क्रीडा, आर्थिक, सांस्कृतिक, महिला व बालकल्याण, युवा वर्ग आदी क्षेत्रात चौफेर विकास करून विकसित सांगलीचं स्वप्न साकार करण्यासाठी सांगलीकरांच्या सूचना आणि मार्गदर्शनासाठी थेट भेटून संवाद साधण्यासाठी संवाद सांगलीसाठी हा उपक्रम हाती घेतला असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी केले. आमराई आणि महावीर उद्यानात सांगलीकरांशी संवाद साधताना ते बोलत होते. सांगली अधिक चांगली करण्यासाठी नागरिकांनी आपल्या नागरी समस्या, विकासाच्या संकल्पना मांडाव्यात असे पृथ्वीराज यांनी आवाहन करतात उत्स्फूर्तपणे सांगलीकरांनी सूचना केल्या. राजू बावडेकर यांनी नदी स्वच्छता आणि प्रदूषण नियंत्रित व्हावे. अरुणभाई शहा यांनी जनता टॅक्स भरते तशा सुविधा त्यांना मिळाल्या पाहिजेत. रमेश मेहता यांनी गणपतीपेठ, वाहतूक कोंडी समस्या, शुद्ध पाणी, लाईट आणि चांगले रस्ते मिळावेत. शिवाजी रुईकर यांनी कमर्शियल टॅक्स कमी करा. योगेश सूर्यवंशी यांनी वखारभाग, गावठाण समावेश आणि वाहनतळ प्रश्न. अजय शहा यांनी रस्ते चांगले करा. डॉक्टर विजय बोराडे यांनी सांगली अधिक चांगली करा यासाठी अशा अनेक समस्या मान्यवरांनी मांडल्या. सांगली समस्यामुक्त करून विकसित सांगलीचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी जनतेशी थेट संपर्क साधण्याचा हा सांगलीतील स्तुत्य असा पहिलाच उपक्रम आहे. अशा जनतेतून प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय. पृथ्वीराज पाटील यांच्या या उपक्रमाचं सांगलीकरून स्वागत केलं जाते. विविध स्तरातील सांगलीकरांनी नागरी सुविधा आणि विकासाबाबत मौलिक सूचना केल्या. यावेळी विविध स्तरातील सांगलीकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.